डिटेलमध्ये बघणार आहोत. रक्ताचा जर थेंब आहे आपण हा सूक्ष्मदर्शिकेच्या खाली पाहिला तर त्याला आपल्याला मोठे कण दिसतात. त्याच्यामध्ये ते मोठे कण म्हणजेच काय, रक्तपेशी असतात. आणि ह्या सूक्ष्मदर्शी असे मोठाले कण हे जे आहेत हे कशामध्ये, हे थेंब आहेत ते प्लाझ्मा नावाचं पातळ द्रव असतं, त्याच्यामध्ये ते तरंगत असतात. ऑक्सिजनयुक्ताचा जो रंग असतो तो कसा असतो, लाल भडक असतो व त्याची चव कशी असते, खारट असते. व त्याच्या मानवाच्या शरीराच्या 8% वजना एवढं ते रक्त असतं. वजनामध्ये मानवाच्या शरीराच्या 8% वजना एवढं असतं. त्याचा जो सामो असतो म्हणजे pH व्हॅल्यू असते त्याची किती असते, 7.4 इतका त्याची pH व्हॅल्यू असते. रक्तद्रव हे प्लाझ्मा रक्तपेशी या दोन प्रमुख घटकांनी बनलेलं असतं. आपण ह्या रक्तद्रव आणि रक्तपेशीबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया आता. रक्तद्रव म्हणजेच काय, प्लाझ्मा. रक्तद्रव हा असा पिवळसर रंगाचा असतो. हे प्लाझ्मा कसा असतो, पिवळसर रंगाचा असतो. आणि तो आम्लरी धर्मी द्रव असतो. काही प्रमाणात तो म्हणजे रक्तामध्ये जवळजवळ 90 ते 92% पाणी असतं बघा. 7 ते 8% प्रथिने असतं. तसंच 1 ते 2% असेंद्रिय क्षार व इतर काही घटक सुद्धा असतात. रक्तद्रवामध्ये असणारा जो ॲल्युमिनियम हा घटक आहे तो संपूर्ण शरीरभर पाणी विभागण्याचे काम करतो. समजलं, कोण, ॲल्युमिनियम हा ॲल्युमिनियम जो घटक आहे. रक्तातील जो ग्लोब्युलिन्स घटक आहे हा रक्तामध्ये आपल्या घटकाचं संरक्षण करतो. आणि जो फायब्रोनोजेन व प्रोथ्रोम्बिन हे रक्त आहे हे रक्त गोठण्याच्या क्रियेसाठी मदत करतात बघा. रक्त घोटण्याचं काम कोण करतं, हा फायब्रोनोजेन्स व प्रोथ्रोम्बिन हे रक्त घोटण्यासाठी हे दोघं खूप मदत करतात. असेंद्रिय आयने कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायूचे कार्याचं नियंत्रण कोण करतं शरीरामधलं, तर हे घटक करतात. असेंद्रिय आयने कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि चेता स्नायू कार्याचं नियंत्रण. अशा प्रकारे आपण रक्तद्रवाबद्दल बघितलं. आता रक्तद्रवानंतर रक्तकणिका. रक्तकणिका ह्या लोहित रक्तपेशी येतात किंवा पांढऱ्या पेशी अशा 2 प्रकारात असतात. रक्तकणीचे 2 टाईप असतात, WBC, RBC. तर RBC बद्दल म्हणजे लोहित रक्तकणिकेबद्दल आपण जाणून घेऊया. लोहित रक्तकणिकेचा जो व्यास असतो 7.2 आणि याचा आकार लहान वर्तुळाकार असतो आणि याला पेशीला केंद्रक नसते. लक्षात घ्या, RBCला केंद्रक नसतं. आणि याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं त्याच्यामुळे त्याला लाल रंग प्राप्त होत असतो. रक्त आपलं लाल रंग का असतं, हिमोग्लोबिनमुळे याला ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि याला आपण ऑक्सिजन वाहक सुद्धा म्हणतो. RBCला काय म्हणतो, ऑक्सिजन वाहक. मग ह्या RBCची जी निर्मिती ती कुठं होत असते, अस्थिमज्जेमध्ये होत असते. आणि ही रक्ताच्या प्रति घनलिटर 50 ते 60 दशलक्ष एवढं रक्तपेशी असतात शरीरामध्ये. आणि ह्या रक्तपेशी ह्या काय करतात, फक्त 100 ते 120 दिवस जगतात. लक्षात ठेवा, 50 ते 60 दशलक्ष हा प्रति मिलीलिटर असतो. RBCची निर्मिती कुठं होते, अस्थिमज्जेमध्ये होते. एवढं लक्षात ठेवा, RBCची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होत असते. पुढचा जो पॉईंट आहे 60 ते किती, आपण 50-60 दशलक्ष त्या प्रति घनलिटर असतात. हा मेन पॉईंट. आणि तो 100 ते 127 दिवस जगतात. आणि पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये RBCचं प्रमाण कमी असतं. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. RBCची निर्मिती कुठे होते, अस्थिमज्जेमध्ये होते. पुढचा जो पॉईंट आहे आपला WBC. म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, त्याला श्वेत रक्तकणिका म्हणतात. यांचा व्यास किती असतो, 10 मायक्रॉन इतका असतो. याची निर्मिती पण WBCची पण अस्थिमज्जेमध्येच होत असते. आणि RBCची पण निर्मिती कुठे होते, अस्थिमज्जेमध्येच होत असते. तर रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येकी घन मिलीमीटर 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी असतात बघा. आणि RBC 50 ते 60 दशलक्ष एवढ्या असतात. मग ह्या पांढऱ्या रक्तपेशीचे 5 प्रकार पडतात, बेसोफिल, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइड. या 5 प्रकारात पांढऱ्या रक्तपेशी डिवायडेशन होतात. अशा प्रकारे आपण पांढऱ्या रक्तपेशी आणि श्वेत रक्तपेशी आणि RBC यांच्याबद्दल, यांचं आयुर्मान जे असतं ते 1-2 दिवसच असतात ॲज कम्पेअर टू RBC. पांढऱ्या रक्तपेशींचं आयुर्मान असतं 1-2-3 दिवसच असतं. आता आपण नाही का ह्या पांढऱ्या रक्तपेशी आणि RBCबद्दल यांचं काय यांच्या कार्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया. तर रक्तकणिकेचं जे कार्य
ज्या पांढऱ्या पेशी आहेत ह्या आपल्या शरीराचे सारखे संरक्षण करतात, म्हणून आपण पांढऱ्या रक्तपेशीला सैनिक पेशीसुद्धा म्हणलेलं आहे. आपण पांढऱ्या रक्तपेशी आपल्या सैनिकासारखं आपल्या शरीराचं संरक्षण करतात. शरीरात जर कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाला असेल तर त्या पेशी काय करतात, त्याच्यावर हल्ला करतात. रोगजंतू जर शरीरात घुसले आपल्या तर पांढऱ्या पेशी पहिल्या त्यांच्यावर हल्ला करतात, म्हणजे सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगापासून शरीराचं कसं संरक्षण करतात. अशा प्रकारे या श्वेत रक्तपेशी काम करतात. पुढचा जो पॉईंट आहे, रक्तपट्टिका या अतिशय लहान व तबकडीच्या असतात. रक्ताच्या 1 घन मिलीमीटरमध्ये रक्तपट्टिका जवळपास 2.5 लक्ष ते 4 लक्ष इतक्या असतात. किती? 2.5 लक्ष ते 4 लक्ष इतक्या त्या शरीरामध्ये असतात रक्तपट्टिका. रक्तपट्टिका हा रक्त घोटण्यासाठी खूप महत्त्वाचे काम करतात. काय? रक्त घोटण्यासाठी ह्या रक्तपट्टिका खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या 5 ते 10 दिवसच जगतात. आता या रक्ताचं कार्य आपण पुढं पाहूया. रक्ताच्या कार्यामध्ये जे आहे, पहिलं जे कार्य वायूंचे परिवहन. बघा याच्यामध्येच सांगितले त्यांनी, वायूंचे परिवहन कसं होत असेल, फुफ्फुसामधील जे ऑक्सिजन असतं, ऑक्सिजन हा पेशीपर्यंत पोहोचण्याचं कार्य रक्त करत असतं. तसंच ते टिश्यूंकडून ऊतीकडून फुफ्फुसामधलं जे CO2 कार्बन डायऑक्साईड आणण्याचं कार्य कोण करतं? रक्त करतं. दुसरं आहे पोषण तत्वाचं वहन, म्हणजे पेशींना खाद्य पुरवण्याचं काम पण कोण करतं? रक्त करतं. जे ग्लुकोज, मेदाम्ले आणि अमिनो आम्ले जे शरीरात अन्ननलिकेतून घेऊन तो यासारखे हे पचनक्रिये पोषण तत्व आहे ते अन्ननलिकेतून घेऊन तो रक्तात पोहोच करतो, त्याच्या रक्तामध्ये तो घेतली जातात. अशा प्रकारे रक्त काम करतं. टाकाऊ पदार्थाचं सुद्धा वहन करतं, म्हणजे ज्या गोष्टी आपण उत्सर्जन क्रियेद्वारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात ते हे आपल्या रक्तक्रियेद्वारे, जसं की युरिया, अमोनिया, क्रिएटिन इत्यादी हे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ आहेत. हे काय करतात? टिश्यूकडून ऊतीकडून रक्तातून त्या पदार्थ रक्ताद्वारे वृकाकडून वाहन नेले जातात. त्यानंतर ते शरीराच्या बाहेर टाकले जातात उत्सर्जन प्रक्रिये थ्रू. समजलं? अशा प्रकारे टाकाऊ पदार्थाचं ते वहन करतं. चौथं जे आहे शरीररक्षण. शरीररक्षण करणं हे खूप आवश्यक असतं. रक्त हे आपल्या शरीररक्षणाचा महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहे, त्याचा जे इम्पॉर्टंट आहे हे रक्त करतं. कारण रक्तामध्ये जे असतं प्रतिपिंडाची निर्मिती होत असते आणि ते सूक्ष्म जीवाणू इतर उपद्रवी कणापासून शरीराचं रक्षण करतात. कसं? 5वं विकर व संप्रेरक परिवहन. विकर आणि संप्रेरक हे जे रक्तातच स्रवतात आपल्या रक्तामध्ये, तिथून ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होत असतं तिथून ते काय केलं जातं? रक्त थ्रू ते वाहून नेलं जातं. तसंच बॉडी टेम्परेचर, तापमानाचा नियम कंट्रोल करणं हे रक्ताचं काम आहे. आपलं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस इतकं असतं आणि ते कायम राखलं जातं, कारण नियमनाचं आणि वाहिनी विस्फारण, वाहिनी संकोचन या क्रिया कोण घडून आणतं? रक्त घडून आणतं. आता वाहिनी विस्फारण व वाहिनी संकोचन कसं घडतं हे बघा, ह्या डायग्राममध्ये हे बघा, हे वाहिनी विस्फोरण, हे वाहिनी संकोचन. अशा प्रकारे ह्या रक्त आपल्या बॉडीचं तापमान काय करत असतं? नियंत्रित ठेवत असतं. रक्त हे शरीरातील सोडियम, पोटॅशियम यासारख्या क्षारांना सुद्धा समतोल राखण्यास मदत करतं. यांचा कंट्रोल, बॅलन्स ठेवतं कोण? रक्त. कधी कधी रक्त वाहत असल्यामुळे आपल्याला जिथं लागतं तिथं काय होतं? रक्त वाहतं, तिथं गुठळी तयार करण्याचं काम, महत्त्वाचं कार्य कोण करतं? प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रोजिन्स हे प्रथिने आहेत. अशा प्रकारे रक्तांचं काम झालं. मग आता मानवी रक्तगटाबद्दल बघूया आपण. मानवी रक्तगटासाठी रक्तामध्ये प्रतिजन व प्रतिपिंडे हे 2 प्रथिने रक्ताचे वेगवेगळे गट तयार करण्याचं कार्य करतात. प्रतिजन आणि प्रतिपिंडे हे काय करतात? रक्ताचे वेगळे वेगळे 2 गट तयार करण्याचा कार्य करतात. 2 गटात ते काय करतात? रक्ताचं डिव्हायडेशन करतात. समजलं? पुढचा जो पॉईंट आहे, प्रतिजन आणि प्रतिपिंडे काय करतात? रक्ताचे वेगवेगळे 2 गट तयार करण्याचे कार्य करतात. ज्याच्यामुळे मग काय होतं, याने हे 2 गट तयार करतो, त्याच्यामुळे काय होतं? मानवाचं रक्ताचं A गट, B गट, AB गट, O हे 4 प्रमुख गट तयार होतात. काय? त्यामुळे मानवाच्या रक्तामध्ये A, B, AB, O हे 4 गट तयार होतात. तसंच A, B, O, AB झाल्यानंतर असे प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून पुढे काय करतो? तो
याचा RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह असे ह्या 4 गटाचे पुन्हा 2 गटात डिवाईड होतं. असे मिळून 8 गट तयार होतात रक्ताचे. प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून 8 रक्तगट तयार होतात. मग आपण म्हणतो RH निगेटिव्ह, RH पॉझिटिव्ह म्हणजे A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह अशा प्रकारे आपण म्हणतो की नाही. A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह अशा प्रकारे आपण म्हणतो. मग 8 गट अशा प्रकारे तयार होतात. मुलांनो, पुढचा पॉईंट आहे रक्तदान. रक्तदान म्हणजे एक प्रकारचं काय असतं, जीवनदान. आणि रक्तदान केलं पाहिजे. रक्तदान कारण एकसारखे गट असलेले रक्त वेगवेगळ्या व्यक्तींना चढवता येते. जसं की बघा, A पॉझिटिव्ह दिला आहे, तो कुणाला A पॉझिटिव्ह ABला देतो. तसंच वेगळे रक्तगट मात्र ठराविक रक्तगटांना जुळवून घेता येतात. म्हणजे सेम रक्त असेल तर आपल्याला रक्त देता असतं, वेगळ्या गटांना नाही देता येत. ठराविक म्हणजे कसं, जर आपला ॲक्सिडेंट झाला, काय झालं किंवा ॲनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरगत असे रोग झाले तर ह्या रुग्णांना काय रक्ताची गरज असते. किंवा ॲक्सिडेंट झाला, कुठंतरी रक्त वाहून गेलं म्हणजे आपल्याला रक्ताची गरज असते. म्हणून आपण रक्तदान केलं पाहिजे. ह्यांना रक्ताची गरज असते, त्यामुळे बाहेरून काय केलं जातं, रक्तपुरवठा केला जातो ह्या रोगवाल्यांना. म्हणजे शरीरातील जे रक्ताची कमतरता भरून आणतं त्यालाच काय म्हणायचं आपण, रक्तप्रदान असंही म्हणतात. अशा प्रकारे आपण रक्तदान हे रक्त साठवले जाते. रक्तदान करून काय केलं जातं, रक्त आपलं साठवलं जातं. मग रक्तप्रदानासाठी रक्तपेढ्या मार्फत रक्तपुरवठा केला जातो. म्हणजे आपलं रक्त काढल्यानंतर आपला रक्त कशामध्ये, रक्तपुरवठा पेढ्यामध्ये साठवून ते कुठे मग रक्तदाता म्हणजे काय, हे बघा 2 पॉईंट आहेत, रक्तदाता व रक्तग्राही. आता रक्तदाता म्हणजे कोण, जो रक्त देतो त्याला काय म्हणतात, रक्तदाता. आणि जो रक्तग्राही कोणाला म्हणतात, ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते म्हणजे जो घेतो रक्त त्याला काय म्हणतात, रक्तग्राही असे म्हटलं जातं. आणि जो व्यक्ती रक्त डोनेट करतो म्हणजे दान करतो त्याला रक्तदाता म्हणतात. आणि जो घेतो त्याला रक्तग्राही म्हणतात. अशा प्रकारे हे बघा, जे O रक्तगट असतं तो सगळ्या कोणताही रक्तगटाचा व्यक्ती असो त्याला आपण तो रक्तगट देऊ शकतो. त्यामुळे त्याला काय म्हणतात, युनिव्हर्सल डोनर म्हणजे सर्व योग्य दाता असं म्हणतात. आणि जो AB रक्तगट असतो तो काय असतो की तो कोणाचंही रक्त घेऊ शकतो, म्हणजे घेऊ शकतो, सर्वग्राही. म्हणून दाता आणि ग्राही याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही, म्हणून त्याला युनिव्हर्सल रिसिप्टंट म्हणतात. म्हणजे तो कोणत्याही प्रकारचं रक्त घेऊ शकतो त्याला सर्व योग्य ग्राही असं म्हणतात. आणि जो कोणत्याही प्रकारचं रक्त डोनेट करू शकतो त्याला काय म्हणायचं, सर्व योग्य दाता. तो कोणालाही, हा जो O पॉझिटिव्ह आहे की O आहे, हा O गट हा युनिव्हर्सल डोनर आहे आणि AB हा युनिव्हर्सल रिसिप्टंट आहे. म्हणजे याला कोणतंही रक्त चालतं आणि हा कोणालाही रक्त देऊ शकतो. समजलं. रक्तगट हे आनुवंशिक असू शकतं, आईकडून वडिलाकडून, किंवा सेम रक्तदान आपण देऊ शकतो. उद्याचा रक्तदाता उद्याचं रक्त घेणारा सुद्धा असू शकतो. रक्तदान केल्यामुळे इतरांना जीवनदान मिळते. आता आपण रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर, हाय BPचा बद्दल शिकवणार आहोत. तुम्ही ऐकलं असं ना, घरच्यात कोणाला तरी बीपीचा त्रास आहे असं म्हणतो आपण नेहमी. तर BP म्हणजे काय, ब्लड प्रेशर. आणि ह्या ब्लड प्रेशरबद्दल आपण जाणून घेऊया. हृदयाच्या आकुंचन व प्रसरणामुळे काय होतं, धमन्यामध्ये असणारे रक्त हे प्रवाहित ठेवले जाते. हृदयाच्या आकुंचनावर आणि प्रसरण म्हणजे आकुंचन प्रसरण. मग आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर जे शिरा आहेत त्याच्या भिंतीवर काय करतो, रक्ताचा दाब पडतो. त्यालाच काय म्हणतो आपण, रक्तदाब असं म्हणत असतो. आकुंचनामुळे धमन्याच्या भिंतीवर दाब पडतो. मग शरीराच्या सर्व भागापर्यंत रक्त पोहोचण्यासाठी रक्तदाब हा योग्य असायला पाहिजे. म्हणजे रक्तदाब असतो शरीरामध्ये, पण तो कसा पाहिजे, योग्य असायला पाहिजे. हृदयाचे आकुंचन ज्यावेळी होते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यामध्ये ढकलले जाते. जेव्हा आकुंचन प्रसरण हृदयाचं होत असतं आकुंचन, मग तेव्हा आकुंचन ज्यावेळी काय होतं, रक्त हे त्याच्या रक्तवाहिन्याच्या अंतरस्तरावर अधिक दाब असतो. अधिक दाब असल्यामुळे काय होतं, मग त्यावेळेस जो दाब नोंदवला जातो, जास्त दाब असतो, त्याला काय म्हणायचं, सिस्टोलिक दाब. म्हणजे तो कोणामुळे होतो, आकुंचनामुळे होतो, म्हणून त्याला आकुंचन दाब सुद्धा
ही म्हणलं जातं. त्याला दुसरा पॉईंट आहे सिस्टॉलिक दाब. व हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी जो दाब होतो त्याला डायस्टोलिक दाब म्हणतात. म्हणजे तो कमुळे होतो प्रकुंचनीय दाब, म्हणजे प्रसरण पावनामुळे होतो म्हणून त्याला प्रकुंचनीय दाब. दुसरा पॉईंट आहे त्याला डायस्टोलिक दाब असं म्हटलं जातं. ह्या प्रकारच्या यंत्राने आपण रक्तदाब मोजला जातो, म्हणजे ब्लड प्रेशर आपलं ह्या यंत्राने. निरोगी माणसाचा रक्तदाब हा 120 ते 80 मिमी ते 139 ते 89 मिमी मर्क्युरीच्या म्हणजेच पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो. जो मोजण्यासाठी रक्तदाबक यंत्रामध्ये स्पिग्मोमॅनोमीटर नावाचं यंत्र वापरलं जातं. बघा, हा इम्पॉर्टंट आहे. कोणतं यंत्र वापरलं जातं? स्पिग्मोमॅनोमीटर नावाचं यंत्र वापरलं जातं. कशासाठी? रक्तदाबासाठी. आता पॉईंट आहे उच्च रक्तदाब म्हणजे काय? म्हणजे हाय BP. माणसाच्या शरीरात साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजेच उच्च रक्तदाब होय. म्हणजे धमन्यांमध्ये तुमचा तणाव निर्माण झाला की तुमच्या हृदयाचं काय होईल? तणाव वाढेल, मग तर उच्च रक्तदाब. त्यामुळे इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? हाय ब्लड प्रेशर असे म्हणतात. हृदयाला गरजेपेक्षा काय जास्त काम करावं लागतं. कमून? धमन्यांमध्ये जर तणाव निर्माण झाला, मग हृदयाला गरजेपेक्षा जास्त प्रमाणात काम करावं लागलं, मग काय होतं? गरजेपेक्षा जास्त निर्माण, त्यामुळं सिस्टोलिक व डायस्टोलिक हे दाब वाढतात. हे दाब कोणामुळे? आकुंचन आणि प्रसारण पावनामुळे होतात. आणि ते दाब वाढले की मग तुमचा रक्तदाब वाढतो. म्हणून या तक्ता खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक दाब हे किती असले पाहिजेत, या उच्च रक्तदाबाला कधी होतं, हाय लो रक्तदाब कधी होतं, ह्याचं व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. अशा प्रकारे रक्तदाबाच्या प्रकारामध्ये सिस्टॉलिक दाब व डायस्टोलिक दाब याचे प्रमाण असते. या व्यवस्थित तक्ता करून घ्या आणि पाहून घ्या. हे बघा, ABO या रक्तगटाचा शोध लावला होता. या 3 रक्तगटाचा 1900 साली शोध लावला. डॉक्टर कार्ल लँडस्टेनर या शास्त्रज्ञाने 1900 साली ABO या रक्तगटाचा शोध लावला होता. मग त्याच्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिकही देण्यात आले. कुणाला? डॉक्टरला. समजलं? हा इम्पॉर्टंट आहे. हा शास्त्रज्ञाबद्दल लक्षात ठेवा. तसंच AB या रक्तगटाचा शोध या 2 शास्त्रज्ञांनी लावला होता. डिकोस्टेला व स्टर्ली या शास्त्रज्ञांनी 1902 साली लावला होता. कुणी? डिकोस्टेला व स्टर्ली. अशा प्रकारे आपण मानवी शरीर व इंद्रिय संस्था यांच्याबद्दल माहिती घेतली आहे. काही डाऊट असेल, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये पाहू शकता. थोडंसं रक्ताबद्दल माहिती सांगितली आहे. आपल्या शरीरात नवीन रक्त सतत तयार होत असतं. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीकडे एका वेळी 350 ml इतके रक्त घेतले जाते. म्हणून रक्तदान केलं पाहिजे. आपल्या शरीरात जेवढं घेतो तेवढं क्रिएट होतं. किती? 24 तासाच्या आत आपल्या शरीरात ते रक्त तयार होत असतं. त्याच्यामुळे रक्तदान केलं पाहिजे. रक्तदान हे जीवनदान असतं असं म्हणलं आहे. त्यामुळे रक्तदान आपण केलं पाहिजे. पण कुणी केलं पाहिजे? ज्या गरोदर महिला किंवा ज्या फीडिंग करतात, पाजतात बाळाला, त्या महिलांनी, स्त्रियांनी रक्तदान नाही करता येत. कारण रक्तदान केल्याने काही त्रास होत नाही. 18 वर्ष पूर्ण असलेले निरोगी व्यक्ती वर्षातून 3-4 वेळा रक्तदान करू शकतात आणि केलं पण पाहिजे. रक्तदान हे जीवनदान आहे. रक्तशास्त्रामध्ये रक्ताचा जर अभ्यास करत असेल तर त्याला आपण हेमॅटॉलॉजी असं म्हणतो. अशा प्रकारे आपण मानवी शरीर व इंद्रिय संस्था याबद्दल शिकलो. कृपया कोणाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना मैत्रिणींना पाठवा आणि त्याला एक लाईक करा. थँक्यू.